नमस्कार. विनानुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला वेतन मिळेल का? आपल्याला अनुदानाचा GR हातात पडेल का? दिवाळी आपली गोड होईल का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात मागच्या काही दिवसांमध्ये येत आहेत. मुळात होतं काय, की आपण ह्या गोष्टीची पार्श्वभूमी समजून घेत नाहीत. येणाऱ्या कुठल्याही बातमीवर पटकन विश्वास ठेवतो. आपण भाबडेपणाने त्याला फॉलो करतो आणि मग नंतर निराशा होते. ह्या गोष्टीला एक छोटीशी पार्श्वभूमी आहे. काय, की मागच्या 20 वर्षापासून हा प्रश्न अनुत्तरित राहिलाय. कधी नियम बदलतात, कधी राज्यकर्ते बदलतात, कधी शासकीय प्रणाली नवीन येते, कधी ऑनलाईन, कधी ऑफलाईन, कधी तपासणी, कधी कुठला निकष, कधी कुठली त्रुटी, अशा सगळ्या गोष्टीमधून आपण विना अनुदानित जे बांधव आहेत ते जात आहोत. मग हे आपल्याच मागे का? त्याचं कारण फार आणि फार क्लिअर आहे मित्रांनो. काय, की आपल्याकडे 60, 70, 80, 100 संघटना आहेत. प्रत्येक तालुक्याची, जिल्ह्याची, विभागाची वेगळी संघटना. प्रत्येक प्राथमिकची वेगळी, माध्यमिकची वेगळी, उच्च माध्यमिकची वेगळी, घोषितची वेगळी, अघोषितची वेगळी, 20% वेगळी, 40% वेगळी, अशा अनेक संघटनांचा बारदाना आपला आहे. आणि ह्या बारदाण्याचा फायदा मुळात होतो कुणाला? तर राज्यकर्त्यांना. की एक जण त्यांच्याकडे खूप फोर्सफुली आपली मागणी घेऊन गेला, की ते दुसऱ्याचं काहीतरी कारण सांगतात, की तुला हे दिलं ना, त्याला ते द्यावं लागेल, तू शांत बस. सगळ्यांना आम्ही मिळून काहीतरी करू देऊ. त्यावर कडी म्हणजे आपले सगळे शिक्षक आमदार. म्हणजे यांच्या एवढा काय म्हणू आपण कलाकार आपल्याला कुठं शोधून मिळणार नाही, एवढे भारी. ते म्हणतात की जर अनुदानाचा 60%चा टप्पा मिळाला नाही तर मी राजीनामा देईल, मी मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही, मी विधिमंडळात जाणार नाही. आणि तेच लोक बिलकुल एकदम नवीन उमेदवारासारखे पांढरे चकाचक कपडे घालून परत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे राहतात. म्हणजे आपल्याला एक छोटंसं चॉकलेट दिलं जातं, त्यावर 2 महिने 3 महिने विचार करत चघळत बसणार आपण, मग परत अजून एक चॉकलेट दिलं जातं. तुमचं काम होतंय, तुमचं काम झालंय, तुम्ही पेढे वाटा, तुम्ही बँक अकाउंट काढा, काय करायचं ते करा. अनेक स्वप्न आपल्याला दाखवली जातात. किती वाईट आहे बघा ना, की कुठलाही देश तेव्हाच प्रगत होतो जेव्हा तिथली शिक्षण प्रणाली चांगली असते. आणि शिक्षण प्रणाली कुणामुळे चांगली होते हो? तिथल्या बिल्डिंगमुळे, तिथल्या लायब्ररीमुळे, का तिथल्या राज्यकर्त्यांमुळे? बिलकुल नाही. शाळेचा खूप मोठा स्टेक होल्डर शिक्षक आहे, जो त्या विद्यार्थ्यांची जडणघडण करतो, त्या विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचं काम करतो. पाश्चात्य देशामध्ये शिक्षकांना खूप जास्त महत्त्व आहे. ते त्यांच्या डेमोक्रेसीचा किंवा त्यांच्या राज्याचा किंवा त्यांच्या देशाचा महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षकाकडे बघतात. आपल्याकडे मात्र ह्या उलट आहे. सैनिक, शेतकरी आणि शिक्षक ह्या तिघांच्या बाबतीत राज्यकर्त्यांना किंवा सामान्य जनतेला आणि लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वर्तमानपत्रांना किंवा पत्रकारितेला काहीच घेणं देणं नाही. सैनिक मेला, एक छोटीशी बातमी येते, शहीद झाला वगैरे, आणि त्याला एवढं कम्पेन्सेशन मिळालं, बातमी संपते. शेतकरी मेला, ह्या गावामध्ये असा शेतकरी हे विष पिऊन, फास घेऊन, पाण्यात उडी मारून वगैरे 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 आत्महत्या केली. त्यांना 1, 2 लाख, 3 लाख, 5 लाखाचा धनादेश देऊन शासनाने सांत्वना दिली. शिक्षकांच्या बाबतीत विनानुदानित तर फारच अवघड आहे, कारण ते जवळपास रोजच मरतायत मनाने. शरीरारी कोणीच जाऊ नये असं माझं तर 100% म्हणणं आहे, की आपण अशा भ्याड सिस्टमला भिवून जर मरत असू तर आपण जगत नाही आहेत, आपण मेलेलेच आहेत. तर मग असे लोक जर मेले तर त्यांची एक छोटीशी बातमी येते आणि तो विषय संपून जातो. पण एखाद्या मंत्र्याची सून मरते किंवा एखादा लाईमलाईटमधला हिरो मरतो, हिरोईन मरते आत्महत्या करून, त्याच्यासाठी मात्र ह्यांच्याकडे प्राईम टाईमचा वेळ असतो. रात्री 7ला जे चर्चेला बसतात ते रात्री 11, 1, 2, आणि ते सुद्धा 1 दिवसापुरतं नाही बरं का, महिनाभर, 2 महिने ह्याची चर्चा होते. म्हणजे सुशांत सिंग राजपूत सारखा एखादा कलाकार गेला तर त्याच्यासाठी ह्यांच्याकडे 1 महिन्याचा प्राईम टाईम आहे.
पण एखादा विनाअनुदानी शिक्षक गेला, एखादा शेतकरी गेला, तर त्याच्यासाठी एक 5 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचं छोटं ब्रीफिंग सुद्धा ह्यांना बाईट देता येत नाही टीव्हीवर. म्हणजे काय हो, आपण राज्यकर्त्यांना दोषी धरणार का? नाही. ही पत्रकारिता सुद्धा तेवढीच दोषी आहे. ह्या लोकांना आपली किंमत नाहीये. गिरीश कुबेर, कुमार केतकर, यमाजी मालकर सारखे अनेक अनेक संपादक आणि पत्रकार ज्यांचे लेख वाचताना असं वाटतं की किती प्रगल्भ वाचन असेल ह्यांचं, किती लांबचा विचार करतात हे. राजकारणावर बोलतात, अर्थकारणावर बोलतात, क्रीडा विषयावर बोलतात, इतिहासावर बोलतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या धोरणांवर चर्चा करतात. पण त्यांना कळत कसं नसेल की इथे 20 वर्ष राबणारा एक शिक्षक ज्याच्या खिशात एक पैसा भेटत नाही, जो कुठला ना कुठला पर्याय काढून आपलं घर चालवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी एक छोटासा अग्रलेख लिहावा, त्याच्यासाठी शासनाकडे काहीतरी मान्यता द्यावी. आणि त्यावरही अजून एक घटक असा आहे जो जास्त चर्चेला जात नाही, तो म्हणजे शिक्षण विभागातील अधिकारी जे IAS आहेत, राज्यसेवा परीक्षा देऊन तिथे गेलेले आहेत. मित्रांनो, हे सुद्धा कुठल्या तरी शाळेतच शिकलेत ना हो. त्यांना कुठल्या तरी शिक्षकांनी शिकवलं ना. जेव्हा ह्यांच्याकडे असे प्रश्न जातात तेव्हा त्यांनी थोडीशी तरी आपली मनाची लाज बाळगून की बाबा आपल्याला सुद्धा अशा शिक्षकांनी शिकवलंय, ह्यांना आपण मदत करायला पाहिजे, ह्यांची अडचण आपण जाणून घ्यायला पाहिजे. बिलकुल नाही. ते वेगवेगळे कारणं काढून त्रुटी काढली जाते. कधी भौतिक सुविधा नाहीत, कधी शाळेमधली संच मान्यताच नाही, कधी विद्यार्थी पटसंख्याच कमी, कधी हेच नाही, कधी तेच नाही. अरे बाप रे बाप. तुम्ही एका राज्य घडवणाऱ्या, देश घडवणाऱ्या शिक्षकाला जर अशी वागणूक देत असाल, तो शिक्षक काय म्हणून वर्गामध्ये मन लावून शिकवेल हो? बरं, आपण असे पण नाही की त्याचा बदला घेतो, बिलकुल नाही. आपल्यापैकी बरेच जण खूप 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 प्रामाणिकपणे वर्गात शिकवतात. जो इतिहास, राज्यशास्त्र शिकवणारा विषय त्याच्याबद्दल तो मला खूपच किवीत आहे. कारण तो लोकशाही जेव्हा शिकवत असेल, संसदीय कार्यपद्धती जेव्हा शिकवत असेल, तेव्हा तो राज्यकर्ते कसे असायला पाहिजेत, राज्यकर्त्याची कर्तव्य काय, मंत्र्याची कर्तव्य काय, मुख्यमंत्र्याची कर्तव्य काय, हे शिकवत असताना त्याच्या मनात थोडंसं तरी आसू येतच असतील की मी इतकं त्यांच्याविषयी खूप छान बोलतोय आणि ह्या लोकांनी तर माझ्याविषयी काहीच बघितलं नाही. पण आपण कधीही वर्गामध्ये एखादा चुकून सुद्धा मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री ह्यांच्याबद्दल निंदा नालस्ती करत नाही. कारण आपल्याला माहित आहे माझ्या समोर बसलेले विद्यार्थी हे पुढे चालून देश घडवणार आहेत. ह्यांना मी चुकीची दिशा देणार नाही. मी चुकलोय, जाऊ द्या, हरकत नाही. माझ्यावर अन्याय होतोय, मी अन्याय सहन करेल. अन्याय सहन करणाऱ्यालाच जास्त त्रास होतो. दुसरी अडचण काय झाली आपली, आपण अशा अनेक संघटना काढून वेगवेगळ्या आमदारांना, वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहोत. मी हे फक्त आता विधान परिषदेची निवडणूक आहे ह्या अनुषंगाने बोलत नाहीये. ह्याचे कारणं अनेक आहेत. काय आहे की आपल्याला कुठली तरी एखादी संघटना काढली, 4 लोकांचं नाव आलं त्या लेटर हेडवर, राज्याध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ह्यात खुश. अरे खिशात पगार ठेवा रे. पगार महत्वाची आहे. आज प्रत्येकाचं जवळपास लग्न झालंय, प्रत्येकाच्या घरात एक संसार आहे, आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत. त्यांना नको का पैसे? त्यांना जगू द्यायचं नाही का? का फक्त ह्या जिल्हाध्यक्ष पदावरच मारणार तुम्ही? का नुसतं तालुकाध्यक्ष नाव आलं लेटर हेडून मारणार? बिलकुल नाही. संघटनात्मक बदल करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या झालेल्या संघटना एका दिवसात मर्ज करून सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोठा लढा उभारला पाहिजे. शासनाला हक्कानी आम्हाला अनुदान द्या, ते सुद्धा प्रचलितनुसार म्हणजे टप्पा वाढनुसार अनुदान द्या, अशी रोखठोक मागणी केली पाहिजे. तरच ते ऐकू शकतात. अदरवाईज मी एक व्हिडिओ टाकणार, दुसरा एक व्हिडिओ टाकणार, तिसरा फेसबुकवर पोस्ट टाकणार, चौथा ट्विटरवर टाकणार. काय केलं आपण? ट्विटरवर कितीदा अजित पवारांना टॅग केलं, वर्षा गायकवाडांना टॅग केलं, मुख्यमंत्र्यांना टॅग केलं. काही फायदा झाला? बऱ्याचदा तर असं व्हायचं की अजित पवारांना एखादं मेल मी लिहिला तर त्याच्यावर रिपोर्ट यायचा की ह्याचा संदर्भ शिक्षण खात्याची असल्यामुळे आम्ही हा शिक्षण खात्याकडे वर्ग करत आहोत. शिक्षण खात्याकडून तर कुठला रिप्लाय यायचा नाही. कदाचित त्या लोकांना सुद्धा आता आपला त्रास होत असेल. काय हे रोज निवेदन, काय हे रोज मागणी, होत नाही काम ह्यांच्या लक्षात येत नाही का? असंही हे सांगत, म्हणजे इतकं सगळं आपल्या बाबतीत घडतंय की आपलं काय होणार आहे हेच आपल्याला कळत नाही. आणि किती अशाश्वत आहोत आपण की जे 20% होते त्यांना 40%चा GR आहे. त्यांना वाटलं आता आपण 1 एप्रिल 2019 पासून 40% पगार घेणार. किती खुश झाले ते, किती आनंदी झाले. खरं तर त्यांचा हक्क होता की 2016-2017लाच ते भेटायला पाहिजे होतं. 18ला ते 60वर जायला पाहिजे होते. 20 पर्यंत ते 100%वर जायला पाहिजे होते.
जे काही आपलं धोरण आहे त्यानुसार. पण त्या धोरणाचा कुठेच काही फायदा झाला नाही. मी ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी पक्ष ह्यांच्यामुळे झालंय, हे असं झालंय बिलकुल म्हणणार नाही. हे फक्त आपल्या सगळ्या बारदाण्यामुळे झालंय. आपला बारदाना झालाय जास्त. आपल्याला कोण काय मागणी करतंय कळत नाही. आता सुद्धा बघा ना, जेव्हा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ह्यांना 385 कोटी व्हॉटेवर जे अमाऊंट आहे ते देणार आणि 1 नोव्हेंबर 2020 पासून पगार देणार, आपण थोडे नाराज झालो, पण मनात बरं वाटलं की चला काहीतरी हे देणार तरी आपल्याला. हे झालं घोषितवाल्यांचं. अघोषितवाल्यांना कुणी विचारतच नाही अजून. त्यांचं कुठपर्यंत आहे ते ठरलं त्यांचं, की पुण्यात फाईल अडकली, लातूरात फाईल अडकली, अमरावतीत फाईल अडकली, मुंबईला उद्या पोहोचणार, परवा मुख्यमंत्र्याकडे पोहोचणार. काय हे? आपण सगळे एकत्र आलो तर हे सगळं एकत्र करू शकणार नाहीत का? बिलकुल करू शकतो. थोडं विचार करूयात. मला मान्य आहे की 80,000 60,000 जी काही संख्या आपली आहे विनाअनुदानाची, सगळी 60,000 लोक काही एकत्र येणार नाहीत. त्याच्यातले अनेक जण असे आहेत की जे आता झाले तर 4-5 वर्ष त्यांच्या रिटायरमेंटला बाकी आहे. ते काय ते त्यांच्या मनातच नाहीये, कुठलंच काही नाहीये, ते नैराश्यात आहेत. ते म्हणतात आता चाललंय चालू द्या, मी कुठेतरी क्लासेस घेतोय, मी काहीतरी किराणात काम करतोय, मी मोलमजुरी करतोय, माझं शेती बघतोय, माझ्या घरचं आहे थोडंफार त्याच्यावरच मी धकवतोय. जे काय त्या लोकांना यायचं नसेल ते यायचे मनस्थिती नाहीत. आले तरी ते इतकं फोर्सफुली नाही मागू शकणार, कारण त्यांनाही माहिती आहे माझा काही फायदा होत नाही याच्यामध्ये, उगी मरमर मी का करू. पण 60,000 पैकी 25 ते 30,000 50% लोक जरी एकत्र आले, प्रत्येक जण मी आज या संघटनेत या आंदोलनात सहभागी होणार आणि प्रत्यक्ष होणार, फिजिकली म्हणतोय मी, फिजिकली होणार म्हणून जर आले, कुठलंच काही बिघडणार नाही आपलं. आपल्या मागणीला जोर येईल, आपल्या मागणीला वजन येईल, आपली मागणी 100% पूर्ण होईल. मी कम्पेअर कुणासोबतच करणार नाही की एस टी कर्मचाऱ्यांना कसं मिळालं, ह्यांना कसं मिळालं, आशा वर्कर्सला कसं मिळालं. अशा गोष्टी बोलणं म्हणजे चूक आहे. आशा वर्कर्सला मिळणं हक्क होता त्यांचा, कारण कोविडच्या ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी जीवाची बाजी लावून काम केलं. म्हणजे आपल्याला मिळणं हक्क नव्हता असं नाही म्हणत मी, पण आपण आपली अशी एकताच दाखवत नाही. आपली एकता दाखवा बरं, बघूयात कसं होत नाही काम. प्रयत्न करायला काय हरकत आहे. आता एवढे सगळे आपले प्रयत्न झालेत 20 वर्षामध्ये, 184 185 संघटना, अलग अलग प्रकारचे लेटर हेड, हे सगळं एका दिवशी मस्त फाडून फेकूयात. एकच संघटना बनवायची, विना अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. आपल्या मागण्या शासनासमोर ठेवायच्या, मान्य करा, अथवा ह्याच्यावर काहीतरी आम्हाला पर्याय द्या आणि स्पष्ट बोला. काय स्पष्ट बोला? तुम्ही अनुदान देणार अथवा नाही. जर नाहीच म्हणत असतील ते, तर मग का फुकट मारायचं ह्यांच्यासाठी? आपण जाऊयात ना, आपण आपले पर्याय शोधूयात, काहीतरी करूयात. ज्या शासनाला प्रशिक्षित उमेदवारांना नोकरी द्यायची इच्छा नाही, किंवा जो 5, 6, 10, 18 वर्षापासून शिकवतोय त्याला पगार द्यायची इच्छा नाही, तिथे तुम्ही शिकून काय दिवे लावणार आहेत? का आपण ज्ञान का लंगर वाटतोय का? का मग फुकटच शिकवायचं आपला जन्मभर? मग तशी मानसिकता असेल तर मग संघटनाही काढू नका आणि कोणत्या पक्षाला काही साथ देऊ नका. मस्तपैकी आपलं आपलं शिकवा शाळेमध्ये, घरी या, छानपैकी राहा. ना फेसबुकवर कॉमेंट करा, ना व्हॉट्सअपवर करा, ना कुठल्या जीआरची वाट बघा. काही गरज नाही मग. पण पण एकत्र येणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं पैशाची प्रत्येकाला गरज आहे. मनाचं समाधान, अडचणीची व्यवस्था आणि संसारामध्ये एक स्थैर्य पैसाच देऊ शकतं. आणि हा पैसा आपण हक्काचा मागतोय. हा पैसा कुठेही आपण त्यांच्यावर लादून दिलंच पाहिजे, केलंच पाहिजे असं नाही. हे आमचा हक्क आहे, हे आम्हाला द्या, विषय संपला. बघूयात, हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. एकदा प्लीज विचार करा. मला माहिती नाही हा मेसेज कोण कोण ऐकतोय, मला माहिती नाही की हा मेसेज कुणापर्यंत पोहोचला जातोय, पण मी परत सांगतो, माझ्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीविषयी काही द्वेष नाही. मी एक सामान्य विनाअनुदानी शिक्षक आहे. मला झालेल्या आत्तापर्यंतच्या आकलनानुसार मी हे सगळं बोलत आहे. तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला एकदा ऐका. तुम्हाला वाटलं की बाबा हे जो बोलतोय ते बरं आहे, आपण असं काहीतरी करायला हवं, तर कुणीतरी लीड घ्या. माझ्यात तेवढी शक्यता नाही, मी लीड घेऊ शकत नाही. मी एक फार सामान्य व्यक्ती आहे. एखाद्या राजकारण्याच्या कचाट्यात सापडला गेलो तर मी बुश होऊन जाईल. आणि हा प्रत्येक जण असाच विचार करूनच आपण मागे पडतोय. पण आपल्यामध्ये काही जण असे आहेत जे खरंच लढवय्ये आहेत, जे खरंच हे करू शकतात. त्यांना माझी विनंती की प्लीज तुम्ही पुढाकार घ्या. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी केअरफुली.